श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की गावातील ग्रामस्थ कशाप्रकारे गावात तयारी करतात. आणि इथं आता मी आज तुम्हाला दाखवणार आहे, जेव्हा शनी शिंगणापूरहून मशाल गावात येते तेव्हा कशाप्रकारे तिचं स्वागत केलं जातं आणि काय काय कार्यक्रम असतात. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता इथं तुम्ही बघू शकता, जी मशाल ग्रुप होता म्हणजे निलंजन ग्रुप, तो ग्रुप शनी शिंगणापूर येथे जी आपली ज्योत आहे, जी मशाल आहे ती आणण्यासाठी गेलेलं होतं. तर इथं बघू शकता संध्याकाळच्या 7 वाजेचं टायमिंग आहे आणि इथं शनी महाराजांची जी आरती आहे ती होणार होती. आणि आरतीच्या आधी जे शनी महाराज आहे त्यांना अभिषेक वगैरे केला जातो. तो अभिषेक आणि आरती झाल्यानंतर जी मशाल आहे ती घेऊन आमचे जे गावातील ग्रुप आहे, जो ग्रुप मशाल आणण्यासाठी गेलेला असतो तो गावाकडे येण्यासाठी तयार होतो. तर इथं बघू शकता आपले शनी महाराजांचे जय घोषात आपली जी मशाल आहे ती आता गावाकडे निघालेली आहे. आणि बघू शकता मशाल ग्रुपमध्ये किती आमचं जे तरुण मित्रमंडळ आहे ते आहे तुम्हाला दिसत असेल. आणि इथं बघू शकता मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये की 1-1 किलोमीटरप्रमाणे प्रत्येक जो आपला मशाल ग्रुपमधील जो मेंबर आहे, म्हणजे जे मित्रमंडळ आहे किंवा जे तरुण आहेत, ते अशा प्रकारे जी आपली मशाल आहे ती घेऊन अशा प्रकारे 1-1 अर्धा-अर्धा किलोमीटर धावत पळतात. आणि प्रत्येकाला टाईम भेटतोच, म्हणजे 70 ते 80 जण असतात. आणि अशा प्रकारे एक जण त्यांच्या मागे गाडीवरती असतो आणि एकाकडं तेलाचं वगैरे साहित्य असतं जे आणि तुम्हाला माहीतच असेल की शनी महाराजांना आपण सरसो का तेल म्हणतो त्याला, तर ते लागत असतं आणि त्याचा दिवा तेवत ठेवतात. तर इथं ही मशाल आहे आणि प्रत्येकजण असं एक-एक करून अशाच प्रकारे धावत जी मशाल आहे ती शनी शिंगणापूर येथून तर आमच्या गावाकडे आणली जाते. आणि खरंच ही प्रथा गेले 24 वर्षापासून चालू आहे. म्हणजे आता हे वर्ष जे आहे ते 24वे वर्ष आहे असं तरी मला माहीत आहे. तर आता आपण जी मिरवणूक आहे, जी मशाल आलेली आहे आता गावामध्ये, तर मी आता जिथून सुरुवात करते तर ते मी तुम्हाला दाखवणार आहेत. आता जी गावाची वेश आहे तिथूनच आपली मशाल आणली जाते, पण मी तो व्हिडिओ काय शूट केलेला नाही. आता जेव्हा गावात येते मशाल डायरेक्ट तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रांगोळी सडा वगैरे टाकलेला भेटेल. आणि गावात आम्ही फर्स्ट टाईम असा हा जो कार्यक्रम आहे तो बसवला होता. त्याला आमच्याकडं काय सोंग काहीतरी असं म्हणतात, तर मला काही जास्त माहीत नाही. पण बघा तुम्ही अशी त्यांनी प्रभू रामचंद्रांची आणि शंकर भगवानांची, अजून मारुती राया, राम लक्ष्मण अशा प्रत्येक जणांची मस्त जी वेशभूषा आहे ती धारण केलेली आहे. आणि त्यावरती ते जे ताल आहे त्यावरती नाचत आहे. आणि इथं जे आपल्याकडं म्हणतात समळं वगैरे तेही आहे. आणि म्हणजे जे काही जुनं झालेलं आहे ते सर्व कार्यक्रम इथं आमच्या जो सप्ताह असतो तिथं सादर केले जातात. आता इथं बघू शकता तुम्ही खूप छान असं. आणि आज एवढी गर्दी नाही, एवढी तुम्हाला शेवटच्या दिवशी म्हणजेच सप्त्याचा जो शेवटचा दिवस असतो, 3.5 दिवसाचा सप्ताह असतो, आमच्यासाठी ती यात्राच असते. तर ते यात्रेच्या दिवशी प्रमाणाच्या बाहेर गर्दी असते आणि तो व्हिडिओ मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. तर खरंच तो व्हिडिओ तुम्ही बघायला खरंच विसरू नका आणि तुम्हाला शनिदेवतांचं दर्शन होणार आहे. आणि ही खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे मी तर समजते. आणि इथं बघू शकता गर्दी तुम्हाला दिसतच असेल आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटत होतं. सकाळचा टायमिंग होता आणि जे हे लोक होते ते भरपूर जण होते आणि त्यांनी अशा वेशभूषा केलेल्या होत्या, त्यामुळं खूपच छान असं वाटत होतं. आणि याच प्रकारे ज्या आमच्या स्त्रिया आहे किंवा पुरुष मंडळी आहे तेही खूप म्हणजे जो कार्यक्रम आहे त्याचा आनंद घेतात. तर तुम्हाला ते पुढे बघायलाच भेटेल. तर आता यांचा हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे की आमच्याकडं जेव्हा ते भजनी मंडळ आहे तेही कशाप्रकारे प्रत्येकजण, भजनी मंडळ म्हणाल तर भजनी मंडळ किंवा DJ म्हटलं तर DJ, आणि प्रत्येकाच्या जे आपले म्हातारे माणसं होते त्यांना जे समळं वगैरे लागतं ते प्रत्येकाच्या चॉईसनुसार जे वाद्य आहे ते वाजवले जातात. आणि त्या प्रकारे जी मशाल आहे ती गावात आणली जाते. तर आता मी तुम्हाला हे दाखवत आहे. आणि मी आपल्या गावातील आठवण म्हणून किंवा एखादी जपवणूक म्हणून हा व्हिडिओ मी ठेवलेला होता. मला खरंच खूप आवडला. आणि इथं बघू शकता पुरुषांपेक्षा तुम्हाला स्त्रियात जास्त भेटेल. आणि इथं हे आहे भजनी मंडळ, आणि जी तुम्हाला समोर गाडी दिसत असेल ती भजनी मंडळाची आहे.
आणि ही पाठीमागं पूर्ण आता स्त्रिया जे ताटं आहे ते तुम्ही म्हणत असेल का, तर ताटं कशासाठी, तर आता जी मशाला आहे ती आम्ही दरवेळेस जी वेश आहे त्या वेशीच्या बाहेर ओवाळत होतो. आणि तसं केल्यामुळं आमच्या असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं की आपण देवाला तिथूनच परत लावतो, किंवा मग त्यामुळं आमच्याकडं पाऊस पडत नव्हता, असं वेशीबाहेरच पाऊस पडायचा. तर त्यामुळे यावर्षी गावात आणल्यानंतरच आम्ही मशाल ओवाळण्याचा निर्णय घेतला. आणि खरंच शनी महाराजांची कृपा म्हणायची की काय, तर यावर्षी ज्या दिवशी मशाल म्हणजेच जी मशाल आहे, जी ज्योत आहे ती गावात आली आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5च्या वेळेस जेव्हा हरिपाठ असतो तेव्हा खूप असा पाऊस झाला आणि खरंच शनी महाराजांची कृपाच म्हणायची. तर आता इथं सगळ्या स्त्रिया ज्या आहे, ज्याच्या म्हणजे घरातील जे व्यक्ती आहे जे मशाल आणण्यासाठी गेलेले होते त्यांच्याच घरातील बहीण, आई किंवा बायको असे प्रत्येकजण ओवाळण्यासाठी आलेले आहे. आणि असं काही नाही की ज्याच्या घरातील गेलेलं आहे त्यांनीच ओवाळायचं आहे. तर प्रत्येकजण इथं ज्या महिला आहे गावातील त्या ताट वगैरे घेऊन जातात आणि जी मशाल आहे तिचं जे ओवाळण्यासाठी जातात. तर आता इथं ही जी मशाल आहे ती आता व्यवस्थित अशी जी शिस्तबद्ध पद्धतीने जो ग्रुप आहे तो आपल्या शनी मंदिराकडे तिचं पदार्पण करत आहे. आणि इथं बघत असाल तुम्ही लहान थोर खूप आनंद आहे की जी मशाल आहे तिला नेण्यासाठी. आणि खूप शिस्तबद्ध असा कार्यक्रम होतो आणि खूप छान वाटतं असे कार्यक्रम जेव्हा आपल्याकडं होतात. आणि यासाठी आम्हाला कसलाही पोलीस बंदोबस्त किंवा काही लागत नाही, कारण प्रत्येकजण हा शिस्तबद्ध वागतो. त्यामुळे तसलं काही आम्हाला जे पोलीस बंदोबस्त म्हणतो त्याची गरज पडत नाही. आणि खरंच गर्दी म्हणाल तर खरंच खूप गर्दी असते. तर इथं तुम्हाला DJ बघायला भेटेल, जे आपले भजनी मंडळ आहे ते बघायला भेटेल, जे संबळ आहे ते बघायला भेटेल. प्रत्येक जे वाद्य आहे ते तुम्हाला इथं बघायला भेटेल. आणि आजच्यापेक्षा तुम्हाला लास्ट जो दिवस असतो शनी जन्मोत्सवाचा त्या दिवशी तर प्रमाणाच्या बाहेर तुम्हाला गर्दी दिसेल. आणि आता इथं सर्वजण चाललेले आहे. आणि इथं आमच्या स्त्रियांची बघा तुम्ही ग्रुप वाईज साड्या वगैरे आमच्याकडं खूप असते गावाकडं. स्त्रियांचं ग्रुप वाईज ज्या साड्या आहेत त्या घेतलेल्या आहे आणि तुम्हाला दिसत असेल प्रत्येकजण ग्रुप वाईज साड्या नेसलेल्या आहे. आणि इथं चाललेला आहे प्रत्येकाचा मनमुराद आनंद घेण्याचा. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की या मंदिरातही जे 7 दिवस जो आहे तो सप्ताह असतो. आणि हे आहे आमच्या गावचं विठ्ठल रुक्माई मंदिर. तर बघू शकता एकादशीनिमित्त खूप छान असं सुशोभित केलेलं होतं. आणि इथं तुम्ही बघत असाल तर आता मिरवणूक एकदम शनीचं जे मंदिर आहे त्या जवळ आली होती. आणि इथं लहान मुलंही देखील जो DJच्या तालावरती नाचण्याचा आनंद काय सोडत नव्हते. तर बघा तुम्ही लहान थोर तुम्हाला सर्व इथं जे एन्जॉय आहे जो यात्रेचा किंवा जी मशाल आहे किंवा जे शनी महाराजांचं देवस्थान आहे तिथला जो आनंद आहे तो घेण्यात मग्न झालेलं होतं. तर शेवटात आणि जेव्हा इथं मशाल येते तर हा जो मंदिर आहे त्या मंदिराच्या साईडनं प्रदक्षिणा घालून तेव्हा ती ज्योत आहे ती मंदिरात आणली जाते. तर इथं बघत असाल तर तुम्ही इथं रांगोळी छान अशी काढलेली आहे, जे आपले शनी महाराजांचं मूर्ती आहे त्यापर्यंत इथं. आणि आता सर्वजण इथं पोचलेले आहे. अजून मशाल येण्यासाठी टाईम होता, कारण मशाल पूर्ण जे मंदिर आहे त्याला प्रदक्षिणा घालून आणि मगच आत येते. तर आम्ही इकडनंच आलेलो होतो. आणि इथं स्त्रिया तुम्हाला ताटं घेऊन दिसत असतील. तर आता मशाल आतमध्ये येईपर्यंत इथं जे आपले भजनी मंडळ आहे त्याच्या तालावर, आता DJच्या तालावरती सर्वांचंच नाचायला जमत नाही. तर काही जणांना इथं जे भजनी मंडळ आहे त्या भजनाच्या जो लय आहे त्या तालावरती सर्वजण नाचत होते. तर म्हटलं चला आपणही थोडासा आनंद घेऊया. आणि खरंच खूप छान वाटतं. जसं लग्न वगैरे असतं त्या लग्नातील आनंद आणि जो सप्ताह आहे किंवा जे देवाचं कार्य आहे त्यातील आनंद काहीतरी वेगळाच असतो. तर आता इथं आमच्या स्त्रियांचं चाललं होतं फुगड्या वगैरे. प्रत्येक लहान थोर आहे ते इथं फुगड्या वगैरे खेळतं. तर इथं बघू शकता आता तुम्हाला मी जो हरिपाठ असतो ना त्याचाही व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल. आणि तुम्हाला खरंच बघायला भेटेल की आमच्या गावाकडं कसं वातावरण असतं ते. आणि इथं पुरुष मंडळी काय माघार घेणार नव्हते, तर तेही स्त्रियांच्या बरोबरीनेच जे फुगडी आहे ते खेळण्यात दंग झालेले होते.
बघू शकता खूप मजा मस्ती चालते आमच्या गावाकडं. आणि आता या ज्या ताई आहेत त्याही आता फुगडी खेळण्यात दंग झालेल्या आहे. आणि फुगडी खेळल्यानंतर पुन्हा बायका जे आपलं भजनाचं लयबद्ध सूर आहे त्यावरती नाचायला सुरुवात करतात. आणि खरंच काही हा नजारा बघण्यासारखाच असतो. तर आता इथं जे झाल्या या आपला जे महिला मंडळ आहे जे आता इथं भजनाच्या तालावरती नाचत आहे, तर तेही आता आपली जी मशाल आहे तिकडे येणार आहेत आणि आपलं औक्षण करणार आहेत. तर चला आपण जी मशाल आहे तिचं औक्षण कसं करतात ते बघूया. आणि ही जी मशाल आहे ती आता आपल्याकडे जोपर्यंत 3.5 दिवसाचा सप्ताह असतो तोपर्यंत ती तेवतच असते. आणि त्याला सरसोच म्हणजेच मोहरीचं तेल वापरलं जातं. आणि इथं आता जेवढं कुणी जे ज्योत आणण्यासाठी गेलेले होते त्यांच्या घरातील सर्व बायका आणि गावातील पण सर्व जे ताट आहे ते घेऊन येतात. आणि अशा प्रकारे प्रत्येक जे ग्रुपमधील मेंबर आहे त्याला अशा प्रकारे औक्षण करतात. आणि त्यांचे पाय खूप पोळलेले होते त्यामुळे तिथं पाणी सोडण्यात आलेलं होतं, कारण त्यांच्या ऊन खूप पडलं होतं आणि त्यांच्या पायाची आग पण होत होती. खाली जे फरची आहे ती खूप तापलेली होती त्यामुळे तिथं पाणी सोडण्यात आलेलं होतं, जेणेकरून त्यांचे पाय आहे त्या पायांना जी फरचीची चटके आहे ते बसू नये. आणि तिथंच एक न्यूजवाले पण आलेले होते 2, तर की कशाप्रकारे इथं गावात सप्ताह भरला जातो आणि काय काय सुविधा असतात, तर तेही इथं शूट करण्यासाठी आलेले होते. आणि आमचे पोलीस पाटीलही त्यांना मार्गदर्शन करत होते की कशाप्रकारे काय काय करायचं म्हणून. आणि आता जी मशाल आहे ती औक्षण करून झाल्यानंतर इथं जो प्रसाद आहे तो घेण्यासाठी सर्वजण बसलेले आहेत. प्रसाद म्हणजे त्या दिवशी एकादश होती आणि एकादशीचं साबुदाण्याची खिचडी केलेली होती. आणि तुम्ही इथं बघत असाल तर ज्या काही पत्रावळ्या आहेत ते तुम्हाला एकही तिथं दिसणार नाही. प्रत्येकजण आपापल्या पत्रावळी उचलून तिथं शेजारी ट्रॅक्टर लावलेला असतो तर त्या ट्रॅक्टरमध्ये टाकतात. आणि पिण्यासाठीही बॉटल वगैरे किंवा आपलं जारचं पाणी तिथं भरलेलं असतं. तर कुठलीच म्हणजे तुम्हाला तिथं अशी उणीव भासणार नाही की हे नाही आहे किंवा ते नाही. आणि इतकी गर्दी असतानाही असं कोणालाच होणार नाही की त्याला तिथं प्रसादाचा लाभ भेटला नाही म्हणून. आता इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथं साबुदाण्याची खिचडी केलेली होती. आणि खिचडी केल्यानंतर सर्व जे आहे ते प्रसाद घेण्यासाठी बसल्यानंतर उन्हाच्या तडाख्यात आता निघालेले आहे घरी. तर चला माझा आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.